गुड मॉर्निंग फ्रॉम वसई. तर मित्रांनो, आजचा नवीन ब्लॉग सुरू झाला आणि आज मी जातो महाबळेश्वरला. टोटल 300 किलोमीटरच्या आसपासचं डिस्टन्स आहे. 305 किलोमीटर दाखवते NH48वरनं आणि 265 किलोमीटर दाखवते NH66वरनं. कारण की NH66चा काय ना, तो ऑलरेडी खराब रस्ता आहे खूप, आणि ह्या पावसाळ्यामध्ये अजून जास्त खराब झालं आहे. NH48 ओके रस्ता आहे, एकदम मस्त, फक्त लांब आहे. 50 किलोमीटर लांब आहे. ठीक आहे, 50 किलोमीटर लांब काय प्रॉब्लेम नाही. जर रस्ता चांगला असेल तर 50 किलोमीटर लांब ओके, काय इश्यू नाही. तर आता सकाळचे 7 वाजले आणि मला एस्टिमेटेड टाईम दाखवते 8 तासानंतर, म्हणजे साधारण 7 किती वाजता, 3 वाजता. ओके, 3 वाजता बरोबर. आम्ही ब्रेक घेत ट्रॅव्हल करतो. परत छोटे मोठे व्हिडिओ पण शूट करायचे असतात, कॉन्टेंट बनवायचं असतं, त्यामुळे जास्त टाईम लागतो. तर एक मी 10 तासाचा एस्टिमेट घेऊन चाललो आहे. 5 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे, पण 5 हे मॅक्झिमम आहे. 5पेक्षा जर लेट झालं तर मग आजचा दिवस वेस्ट होऊन जाईल. माझा ॲक्च्युली नेहमी प्लॅन असतं, म्हणजे माझं ड्रीम असतं की लोणावळा खंडाळ्याच्या आसपास जो घाट आहे ना, तिकडे पोहोचल्यानंतर सनराईज बघायला मिळाला पाहिजे. तो कधीच होत नाही. साधारण ऐरोलीच्या आसपास जेव्हा मी पोचतो ना, तेव्हा सनराईज होऊन जातो. पण आज मी घरातनं निघालो आहे तेव्हाच ऑलरेडी सनराईज झालं. नाही जाईल ना अजून. बघा होतं इथे. हां, जास्त ना समोर. अरे हां, जरा चावी देता का इथे? थँक्यू. काय मागच्या 5-10 मिनटापासून इकडे कंटिन्यू ट्रॅफिक जाम आहे. म्हणजे 1 इंच पण नाही मी पुढे सरकलो आहे. लेफ्ट साईडला मस्तपैकी जंगल आहे, भारी वाटते. पण ह्या ट्रॅफिकमुळे ह्याची मजा नाही येते. म्हणजे इथे बघितलं का असं वाटत नाही की इकडे एवढ्या ट्रॅफिकमध्ये मी अडकलो आहे. असं वाटतं जंगलामध्ये कुठेतरी फिरतो आहे. आणि इथे बघितलं का फुल ट्रॅफिक. बघूया किती वेळ लागतो आहे. आता इकडनं गायमुखपर्यंत जाईपर्यंत मला तरी वाटतं ट्रॅफिक असणारच आहे. आणि आता ठाण्यामध्ये पण व्यवस्थित ट्रॅफिक असेल. जसं ठाण्यामधून बाहेर आलो ना, तसं गाडीचा मागचा चाक झाला होता पंक्चर, आणि ते पंक्चर खोलून रिपेअर करून आणेपर्यंत 2 तास वेस्ट गेले इकडे. ॲक्च्युली रस्त्यांची हालत इतकी खराब झाली आहे की एक्सपेक्टेड होता की पंक्चर होऊ शकतं, पण अगदी राईड सुरू झाली 50 किलोमीटर पण झाले आणि पंक्चर झालं. हे थोडंसं इरिटेटिंग होतं. तर आता मी ठाणे बेलापूर रोडवरती आहे आणि पुढे आता थोड्या वेळाने एक साधारण 3 ते 4 किलोमीटरवर एक्सप्रेसवे लागेल. त्या एक्सप्रेसवेवरती एक छोटासा ब्रेक घ्यायचा आहे, वॉशरूम ब्रेक, आणि त्याच्यानंतर JNPD मार्गे जाणार आम्ही. JNPD मागे NH48नी महाबळेश्वरसाठी पुढे जाणार. जाताना रस्त्यामध्ये लोणावळा खंडाळा लागेल. नॉर्मल लोणावळा खंडाळा मी जेव्हा पण मी राईडवर निघतो लोणावळा खंडाळा मी मॉर्निंगला क्रॉस करून टाकतो. साधारण मॅक्झिमम 10 वाजता मी क्रॉस करून टाकतो. आज साधारण 12-1 वाजणार आहे मला तिकडे पोचता. आज प्रत्येक ठिकाणी एंट्री एक्झिटवरती ट्रॅफिक लागते मला. पनवेलचा हा खोपोलीवरून येताना पनवेलचा एंट्री पॉईंट आहे आणि इकडनं भरपूर ट्रक्स वगैरे ट्रॅव्हल करत असतात. त्यामुळे ह्या स्टार्टिंगला इकडे थोडीफार ट्रॅफिक असते, पण पुढे गेल्यानंतर रोड मस्त सिनिक रोड मिळेल
आणि खाली रोड असेल. चल निघूया. मध्ये एंट्री करतोय. हा खोबलेचा फाट आहे. वन वे रस्ता आहे इकडनं जाण्यासाठी आणि हा येण्यासाठी वन वे रोड आहे. आणि इकडे कुठेतरी मस्त चहाचं दुकान होतं मागच्या वेळेला आम्ही थांबलो होतो चहा पिण्यासाठी, पण आता आय थिंक बंद झालं. तर ठीक आहे, आता खोपोलीमध्ये एंट्री केलं. थोडंसं पुढे गेल्यानंतर खंडाळा वगैरे सुरू होईल. नवीन कात्रज बोगदा, नवीन बोगदा आहे हा, नवीन बोगदा. टर्न घेतल्यापासून रस्ता जो आहे ना हा छोटा रस्ता झाला आणि रस्ता इतका चांगला पण नाही माहीत, खराब आहे, पण चालवायला जबरदस्त मजा येते इकडे गाडी. जस्ट व्ह्यू बघा यार, दोन्ही साईडनी जबरदस्त व्ह्यू दिसतो इकडे. मी कधी इकडे आलो नाही, म्हणजे एकदम सुरुवातीला आलो होतो तेव्हा मला ह्याच्यापेक्षा जास्त लेट झालं होतं. तेव्हा मला एवढं लक्षात नाही, म्हणजे मी फर्स्ट टाईम आलो होतो त्यामुळे मी थोडं कॉन्शियस होतो. मला ह्या ट्रॅफिक विफिककडे एवढं मी लक्ष देत नव्हतं. माझा रूट मी चेक करत होतो सारखा, कारण की काळोख व्हायला आला होता आणि मला घाट चढून द्यायचं होतं. आता कसं ना संध्याकाळचा टाईम आहे, सगळं मार्केट वगैरे ओपन आहे आणि जे लोकल्स आहेत ते मार्केटमध्ये फिरत आहेत, त्यामुळे थोडंसं जास्त गर्दी असल्यासारखं वाटते मला. तर मेन 22 किलोमीटर पूर्ण घाटच आहे. एक्झॅक्टली किती डिस्टन्स आहे आता इकडे एखादा माइलस्टोन असेल त्याच्यावरती समजेल आपल्याला, पण मला तरी वाटते 22 किलोमीटर साधारणपणे आहे. म्हणजे पाचगणी आहे एक 13-14 किलोमीटर आणि 9-10 किलोमीटर पूर्ण पुढे महाबळेश्वर आहे त्याच्या. हे जे मोठे टर्न आहेत ना ह्याच्यामध्ये म्हणजे टर्नवर पण मोठे मोठे बसवाले ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्याच्यानंतर समोरच्या बायकरसाठी पण जागा राहत नाही. तर ही जरा एक रिस्क आहे, त्यामुळे टर्नवर अप्रोच करायच्या अगोदर चेक करा पुढे गाडी वगैरे आहे काय मोठी, नाही तर थोडं थांबूनच जा. संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे वरून खाली येणाऱ्या गाड्या थोड्या जास्त आहेत. नॉर्मली जे पुण्यावरून वगैरे लोक जे महाबळेश्वरला ट्रॅव्हल करतात ते सकाळच्या वेळेमध्ये येतात आणि संध्याकाळच्या वेळेला रिटर्न जातात.
महाबळेश्वरमध्ये एंटर केल्यानंतर महाबळेश्वर आणि पाचगणी इकडे एंटर केल्यानंतर इकडची वाईब एक वेगळीच असते. तुम्ही किती पण वेळा या, किती पण वेळा, प्रत्येक वेळेला तुम्हाला ही वाईब एक्साइट करतेच. आता संध्याकाळची वेळ झाली त्यामुळे काळोख झाला आणि जी रस्त्यावर दोन्ही बाजूनी झाडं रस्त्यावरती आलं ना, त्यामुळे जंगलातून ट्रॅव्हल करायचा फील येतो. ॲक्च्युली मेन रोडवरती इतकं काही जास्त झाडं नाही आहेत कम्पॅरेटिव्हली. महाबळेश्वरमध्ये दुसऱ्या ठिकाणी जेवढी झाडं आहेत ना त्याच्याशी कम्पेअर केलं तर इतकी जास्त नाही आहेत. महाबळेश्वरला तुम्ही दिवसा जरी ट्रॅव्हल केला ना तरी हा सेम असाच व्ह्यू असतो. आणि हे पावसाळ्याचा टाईम त्यामुळे झाडाला असं मॉस वगैरे लागले असतात आणि तो एक डिफरंट फील असतो. एकदम मस्त वाटतं बघायला. तर उद्याचं जी राईड आहे ना, उद्याची राईड आपली होणार आहे कास पठारला. आणि उद्याचा पूर्ण दिवस मला तरी वाटतं कास पठारच्या राईडमध्ये जाईल, कारण की 11 ते 3चं स्लॉट आहे. आणि 3 वाजता निघाल्यानंतर आम्हाला रिटर्न येता 5 वाजता हॉटेलवर जाऊन थोडेसे फ्रेश वगैरे होतं, संध्याकाळ होऊन जाईल. आणि मग मार्केट वगैरे छोटे मोठे असं ठिकाणी फिरू. जास्त पुढे उद्या जायला मिळणार नाही. परवाचा जो दिवस आहे ना, तो परवाचा दिवस आम्हाला पूर्ण दिवस आम्ही महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये फिरण्यासाठी आहे स्पेंड करणार. त्यामुळे पाचगणी हा जे लेफ्ट साईडला मालाचं मालाची फॅक्टरी आणि मालाचं सेल काउंटर आहे इकडे. कधी संध्याकाळच्या वेळेमध्ये इकडे आला नाही तर इकडच्या पेंट्रीमध्ये कॉफी आणि इकडचं सँडविच मस्त टॉप क्वालिटी सँडविच मिळते इकडे. आणि कॉफी तर त्याच्यापेक्षा टॉप क्वालिटी. तर मी काय सांगत होतो, तर परवाचा जो दिवस आहे ना, परवाचा दिवस पूर्ण दिवस आम्ही महाबळेश्वरमध्ये आणि पंचगणीमध्ये फिरणार आहोत. तर महाबळेश्वरमधले जे मेन स्पॉट आहेत ना, जसे ओल्ड महाबळेश्वरचे वगैरे, ते स्पॉट आम्ही एक्सप्लोर करणार आहोत उद्याच्या परवाच्या ब्लॉगमध्ये. पण जर महाबळेश्वरवरनं जो जायचा रस्ता आहे ना कास पठारला, तो रस्ता अमेझिंग आहे, अमेझिंग. तो रस्ता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. तो रस्ता तिकडे फिरू. कास पठारमध्ये सध्याची काय कंडिशन आहे आणि कास पठारमध्ये किती फुल आले आहेत ते आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू. आणि परत उद्या संध्याकाळच्या वेळेमध्ये मार्केट वगैरे एरिया वगैरे एक्सप्लोर करू जे काय आहे ते. जसं जसं आता आपण हळूहळू पुढे जातो ना, हे राईट साईडला चीज फॅक्टरी आहे. चीज फॅक्टरीचं नाव ऐकलं असेल. नॉर्मल आहे, म्हणजे इतकं काय खास असं जाऊन व्हिजिट करण्यासारखं काय नाही, फक्त मार्केटिंगचं सगळं गेम आहे याचं. बाकी फोटो बिटो काढण्यासाठी जायचं असेल तर एकदा जाऊन या कधी इकडे आल्यानंतर, बाकी काय अशी जायची गरज नाही. तर आता जसं जसं आपण पुढे पुढे जाऊ ना तसं तुम्हाला फील होईल की थोडीशी आजूबाजूची जी झाडं आहेत, त्याची जी ग्रीनरी आहे ती थोडी जास्त जास्त होत चालली आहे. आणि मला फील होईल की थंडी जास्तीत जास्त होणार आहे, कारण की मागे पाचगणीला होती त्यामुळे व्यवस्थित थंडी सुरू झाली होती आणि आता ती खूप वाढली आहे. महाबळेश्वरमध्ये पोचल्यानंतर आता पण ती जास्त हिशोबाने काय जॅकेट्स वगैरे काय आणले नाही. माझं रायडिंग जॅकेट आहे ते तर मी रात्री घालणार नाही असं. बाकी थंडीसाठी आम्ही काही वेगळे कपडे नाही आणले. तर आता संध्याकाळी रात्री जेव्हा मार्केटमध्ये जातील ना तेव्हा बघायला लागेल की किती थंडी आहे, आणि नाही तर मग हे रायडिंग जॅकेट घालून जावं लागेल. सनसेट जस्ट एक 10-15 मिनटापूर्वी झालं आहे डोंगराच्या पलीकडे कुठेतरी, त्यामुळे त्याचे असे लाल शेड्स दिसतात. ढग आणि ते सनसेट सूर्याचे लाल शेड, काय कॉम्बिनेशन वाटतं. आणि जंगल, हे रस्ते, ही महाबळेश्वरची वाईब, क्या बात है. रस्ता पूर्णपणे फुटला. हा रस्ता मी मागे आलो होतो तेव्हा नवीन केला होता, पण इथे पाऊस इतका जास्त पडतो की दर पावसामध्ये रस्ता फुटून जातो. हे लोक ऑलमोस्ट दरवर्षी रस्ता नवीन बनवतात, दरवर्षी रस्ता फुटतो. त्याला काय नाही करू शकत.